पुणे. आपली डिजिटल मार्केटिंग शिकण्याची जर्नी मस्त चालली असणार व दररोज प्रॅक्टिस करून उंच भरारी पण घेत असणार याची खात्री आहे. परवा आपण प्लगिन्स इन्स्टॉल करणे, वेबसाईटचे बॅकअप घेणे, व्हॉट्सअपचे चिन्ह म्हणजे आयकॉन वेबसाईटवर अपलोड करणे, त्यासाठी लागणारे क्लिक टू चॅट प्लगिन इन्स्टॉल करणे, वेबसाईट गुगलशी जोडणे, त्यानंतर एस ई ओ करून तुमची वेबसाईट गुगलवर रँकमात वगैरे शिकलात. आता आपण वेबसाईटवर ब्लॉग्स कसे क्रिएट करायचे व त्यात तुमच्या बिझनेसची माहिती म्हणजेच कंटेंट उत्तम दर्जाचे व बिझनेसचे अधिकाधिक कीवर्ड्सचा वापर करून वेबसाईट कशी गुगलवर रँक करायची हे शिकणार आहोत. चला तर मग गुगल ब्राउझरवर आपण ओपन करूया. त्यात होस्टिंजर.in लिहून त्याच्यावर त्यावर साईटवर प्रवेश करूया व वेबसाईटच्या बॅकएंडवर म्हणजेच WP ॲडमिनवर क्लिक करून आत आल्यावर वेबसाईटच्या तुम्हाला डॅशबोर्ड दिसेल. त्याच्यावर त्या ऑप्शनवर क्लिक करा आणि ज्या प्लगिनच्या इन्स्टॉलवर काल जे आपण प्लगिन इन्स्टॉल केले आहेत त्या प्लगिनच्या ऑप्शनमध्ये जाऊन सर्व चेक करा. त्यातील गुगलनी तुमच्या वेबसाईटच्या परफॉर्मन्सची माहिती दिली आहे, त्याचा अभ्यास करा. सुरुवातीला वेबसाईट नवीन असल्यामुळे गुगल तुम्हाला जास्त माहिती देऊ शकणार नाही, परंतु जसजसा तुमचा वापर व बिझनेस ग्रो होईल तसं त्यानंतर सर्व माहिती तुमच्या वेबसाईटवर येईल व सर्व प्लगिन्स तुम्हाला ते नंतर गाईड करतील. वेबसाईट गुगलवर रँक होण्याकरता गुगलवर तुम्हाला नवनवीन सध्या वापरत असलेल्या म्हणजे ट्रेंडिंग कीवर्ड्सचा संग्रह करणे आवश्यक आहे. त्याकरता तुम्हाला गुगलवर गुगल ट्रेंड असे लिहून सर्च करून त्याच्या वेबसाईटवर जावे लागेल. गेल्यानंतर तुम्हाला तुमचे वेबसाईट बिझनेसबद्दलची अनुकूल अशा ट्रेंडिंग कीवर्ड्स निवडून त्यांचा संग्रह करून त्याचा वापर करावा लागेल. ब्लॉग्स व कोर्सेस त्या माध्यमातून ब्लॉग्स व कोर्सेस तुम्ही क्रिएट करायचे आहेत. तसेच गुगलवरील ट्रेंड्स आणि AI माध्यमातील कीवर्ड्स ट्रेंड्स याचा तुलनात्मक अभ्यास करून त्याचा तुमच्या बिझनेससाठी वापर करायचा आहे. आता कीवर्ड्सचा अभ्यास झाल्यानंतर त्या कीवर्ड्सद्वारे तुम्हाला ब्लॉगमध्ये कंटेंट अपलोड करण्यासाठी सुद्धा ही इन्फॉर्मेटिव्ह माहिती तयार करायची आहे. जर का आपण कॉपी रायटिंग एक्सपर्ट असाल तर डायरेक्ट ब्लॉगवर सुद्धा लिहू शकता आणि जर नसल्यास ChatGPTच्या माध्यमातून तो कंटेंट क्रिएट करून त्याला अनुरूप अशा इमेजेस शोधून ते टेक्स्ट व इमेजेस कॅनव्हामध्ये जाऊन ठराविक साईजमध्ये तिथं क्रिएट ड्रॉईंग किंवा क्रिएट डिझाईन हे जे ऑप्शन आहे त्यावर क्लिक करावं लागेल. कॅनव्हामध्ये जाऊन ब्लॉग्समध्ये इमेजेस व टेक्स्ट कसे लिहायचे, नंतर वेबसाईटवर कसे अपलोड करायचे हे तुम्हाला काल सरांनी समजावून सांगितलेले आहे व त्याचे प्रात्यक्षिकसुद्धा करून दाखवलेले आहे. गरज असल्यास त्याचे कालचे जे रेकॉर्डिंग आहे ते पाहून तुम्ही स्टेप बाय स्टेप ते क्रिएट करू शकता. हे सर्व ब्लॉग्स डाउनलोड करून वेबसाईटमध्ये ठराविक दिलेल्या प्रोसिजरद्वारे अपलोड करावे लागतात. हे जे ब्लॉग्स वेबसाईटवर असतात ते ब्लॉग्स मेनूमधील ब्लॉग पेजेसमध्ये ट्रान्सफर कराव्या लागतात. त्याकरता सर्वप्रथम
प्रायमरी मेनूमध्ये जे वेबसाईटवर तुम्हाला जो बार दिसेल त्या वेबसाईटच्या टॉप बारमध्ये तुम्हाला ब्लॉग हे असं हे ऑप्शन दिसेल आणि तिथं ते ब्लॉग पेज असणे आवश्यक आहे. सध्या ते नाही आहे. त्यामुळे प्रथम डॅशबोर्डवरील पेजेसमध्ये क्लिक करून ॲड पेजेसमध्ये जाऊन टायटलच्या जागी ब्लॉग असे तुम्हाला लिहावं लागेल. ते क्रिएट केल्यानंतर तुम्हाला ते दोनदा पब्लिश असे करावे लागेल आणि नंतर ती वेबसाईट रिलोड करून ती खात्री करून त्यानंतर हे ब्लॉग्स मेनूमध्ये येणे आवश्यक आहे. त्याकरता डॅशबोर्डवरील ॲपिरन्स ऑप्शनमध्ये जाऊन ते क्लिक करावं लागेल. नंतर तुम्हाला मेनूवर क्लिक करून आत यावे लागेल. आल्यावर समोर तुम्हाला प्रायमरी मेनू असे लिहिलेले दिसेल. त्यातील खाली व्ह्यू ऑल ऑप्शनवर क्लिक केल्यास तुम्हाला ब्लॉगचे ऑप्शन दिसेल. त्यातील ॲड टू मेनू ऑप्शनवर क्लिक करून म्हणजे सिलेक्ट करा आणि नंतर ते सेव्ह करा. वेबसाईट रिलोड करून त्याची पडताळणी करा. आता वेबसाईटच्या डॅशबोर्डवर परत जा आणि तुम्हाला ते सेटिंगच्या ऑप्शनवर जाऊन क्लिक करावं लागेल. त्याच्या आतील रीडिंगचे ऑप्शन सिलेक्ट करा. तिथे केल्यानंतर तुम्हाला ते होम पेज आणि पोस्ट पेज अशी दोन ऑप्शन दिसतील. त्यातील होम पेजच्या समोर होम असे सिलेक्ट करा आणि पोस्ट पेजच्या समोर ब्लॉग असे सिलेक्ट करा आणि हे झाल्यानंतर ते सेव्ह करा. होम पेजवर आता तुम्हाला ब्लॉग्स वेबसाईटच्या होम पेजवर तसेच ब्लॉगच्या पेजवर पण ते दिसतील आणि तुमच्या क्लायंट्सला पण दिसतील. प्रायमरी मेनूमध्ये ब्लॉग जर का तुम्हाला पहिल्या नंबरवर हवे असल्यास डॅशबोर्डवरील सेटिंगचे ऑप्शनमध्ये जाऊन ॲपिरन्समध्ये जाऊन नंतर मेनू सिलेक्ट करून आत जा. तिथे ब्लॉग असे लिहिलेले आहे. त्याच्यासमोर तुम्हाला त्याची जी टाईल आहे ती टाईल तुम्हाला तिथं प्रेस करावी लागेल किंवा क्लिक आणि ती प्रेस केल्यानंतर ती लिफ्ट करता येते खालीवर. मग ती घेऊन तुम्हाला कुठल्या जागी पाहिजे तिथं घेऊ जाऊ शकता. आता सध्याला तुम्हाला टॉपला हवं आहे तर ती टाईल प्रेस करून ती हलवून वर घेऊन चला. त्यानंतर ती सेव्ह करा. आता हे झाले ह्याचे त्या पहिल्या व्हिडिओची माहिती. आता ह्याच्यानंतर मी उरलेली माहिती दुसऱ्या व्हिडिओमध्ये देत आहे.